हॅलो हॅलो बरोबर. नमस्कार, सुस्वागतम आणि धन्यवाद. प्रथमतः सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेल्या रवळनाथ, निर्मादेवी, ब्राह्मणदेव, नारदेव आणि दैत्यदेवांच्या आशीर्वाद असणाऱ्या या पवित्र अशा निर्णय गावच्या पवित्र आणि पुण्यभूमीला साष्टांग नमस्कार करतो. आज या ठिकाणी या कदमवाडीमध्ये आदरणीय आम्हास गुरुतुल्य, म्हणजे मी त्यांना गुरु मानतो, ते मला गुरु मानतात, असे एक व्यक्तिमत्व आदरणीय रामचंद्र उर्फ बाळासाहेब यांचा वाढदिवस आणि योगायोगाने त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस. आज त्यांचे वय वर्ष 47 परिपूर्ण झाले. पण ह्या जन्मभूमीशी असणारी नाळ सदैव त्यांनी लक्षात ठेवली आणि आमच्यासारख्या हरकुळ कुटुंब वासियांना मार्गदर्शन करण्यासाठी ही भूमी सोडून माझ्या गावापर्यंत आली. खरोखरच योगायोग म्हणावा म्हणजे आज त्यांचाही वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाचाही 21वा वाढदिवस. अजूनही योगायोग म्हणावं तर त्यांच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो आणि ह्या सामान्य माणसाच्या नशिबात आज ह्या कर्मभूमीची म्हणजे जन्मभूमी आणि कर्मभूमीची नाळ मला ज्यावेळी त्यांनी संपर्क साधला तर मी बोलू, मी सत्य कार्यक्रम करत नाही, पण जर तुमची इच्छा असेल, तुमची संकल्पना जर असेल तर 100% मी येणार. फक्त जोडीला मी अशी नावं नाही सांगितली, 4-5 जणांची नावं वगैरे मी त्यांना म्हणजे कळवली, पण मग तुम्ही हवा आणि उदय पारकर भावांचं ज्यावेळी मला नाव सांगितलं 100% ठरवा मी आलो म्हणून सांगितलं. आणि त्यांच्या घराकडे वाढदिवसा करताना म्हणजे मला साष्टांग नमस्कार झालं. एकदा त्यांच्या 2 मुलांच्या वाढदिवसाचा मी गेलेला बुलबुळा होता, तो हरकुळ आता पडलंय आणि आज हे नरडे या जेवण उपडलं. म्हणजे ह्यो सुद्धा आज खरोखरच त्यांचे वडील दिवंगत यशवंतदादा कदम आज सुखावले असते. त्यांची माता या ठिकाणी उपस्थित होती, त्यांच्याही चरणाशी नतमस्तक होतोय आणि या दोनही उभयतांना उदंड आणि दीर्घायुष्य लाभावं हे परमेश्वराचरणी मागणं करतोय. कार्यक्रमाला विलंब झालाय, नक्की 100% आज आम्हा 2 भावांची निवड केला. इथे जमलेले माझे सुरेशजी ढवळ असतील, तुमचे नार्वेकर असतील, सर्वांचे आभार मानते. मगाशी ज्यांचा या ठिकाणी सत्कार झाला ते आदरणीय एक लोकप्रतिनिधी कसा असावा आणि त्याच्यात मैत्रीचं नातं काही नाही, मुळात सत्कर्माचं नातं काय हे दाखवून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय संदेश शिल्प गोट्या सावंत यांचे मनाशी आभार मानते. त्यांचाही सत्कार या रंगमंचावरती झाला. आज माझ्या हरकुळ पुत्र करणं माझे जुने सहकारी अगदी माझ्या पहिल्या डबलबारीपासून माझे पप्पू मंचेकर, हे माझे वर्गमित्र महेश मंचेकर, सुंदर क्रिकेटर आमचा, ही सगळी माणसं आलेली आहेत. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. या ठिकाणी माझ्या बाजूला बसणार आहे सन्माननीय दीपकजी मेस्त्री बुवा, तिरोळी गावाला खालची बारी ऐकण्यासाठी आले. त्यांचे आशीर्वाद घेतोय. न्यात जर का कोणी या भजन रसिकांमध्ये पकवादवादक, नाट्यकर्मी, रंगकर्मी असतील, सर्वांचे मनस्वी आभार मानून, संपूर्ण कदम कुटुंबियांचे आभार मानून, नरडवे वासियांचे आभार मानून आज आम्हा 2 भावांची निवड केला. मी स्वतः अभिषेक शिरसाट बुवा, मला या ठिकाणी भगवान साथ करतात ते रुपेची परब, तबला साथ करतात ते वेदांत गोसावी आणि माझ्या जोडीला असणारे सन्मान्य भजनीभाऊ उदयभाऊ पारकर, मुक्काम कृष्ण कासारडे, त्यांना भगवान साथ करतायत ते आमचे मित्र संकेत पवार आणि तबला साथ करतायत ते भूषण पानकर. आज आम्हा दोन्ही भावांच्या गोरस मंडळींचे तुम्ही आमंत्रित केला. सुंदर आणि अतिशय अशी सुंदर सावंत सर्विस आज आम्हाला मिळाली. त्यांचे मनस्वी आभार मानतोय. या ठिकाणी असलेल्या माझ्या युट्यूब बांधवांचे आभार मानतो. रामचंद्र उर्फ बाळा कदम आणि त्यांची धर्मपत्नी सहचारिणी या दोघांनी आजच्या वाढदिवसाप्रेक्षार्थ लाख शुभेच्छा देऊ. तो ब्राह्मण
प्रथमतः भजनाची सुरुवात आहे आणि हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. सगळ्यात मोठे आभार मी मगाशी सुद्धा माझ्या प्रास्ताविकामध्ये बोललो की तो महान नरडोली ग्रामस्थांचा. कारण आज हे धरण होते, तुम्ही बालपणीच्या सगळ्या आठवणी ते विसर्जित करून जाणार आहात आणि तुमचे उपकार हा कणकवली तालुका तर आयुष्याच्या अंतापर्यंत विसरणार नाही, हे मात्र मी नक्की सांगतो. कदाचित माझाही शेवटचा भजन असा ठरेल. किती दिवस जगान ह्या मात्र माहितच नाही आणि मी का देवाच्या ताब्यात दिलेला. कारण ज्यांना नशीब लिहिल्या, ज्यांना जन्मात घातल्या, तो कधीतरी मारतो. सुंदर बुवा जोडीला आहेत. अल्पावधीमध्ये असंख्य भजनीकांवर बाऱ्या केल्या. आज आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी आणि त्या आनंदातच बारी करायची. माझ्या मस्ती 100% होणार. एखाद्या बुवाच्या घरादारापर्यंत जाऊन बारी करणार, ह्या माझ्या गुरुजींनी मला शिकवलेलं ना आणि ती तत्व मी 100% पाळणार. आता दुसऱ्या माका त्रास देऊतो की काय करू का, काय माका पहिल्या अवतारात परत आणतो आता ते बुवा ठरवते. पण नाही ठरवणार. माझ्याबरोबर एवढ्या बाऱ्या झाल्यात बुवाच्या, कमी ते 50 डबल बाऱ्या केल्या. पण माका त्यांनी क्रॉस केलं नाही. फक्त उदय झालाय, अस्ताला जाऊ नकोस, माका तो भयस. कारण सूर्य हैसूनच नरड्याच्या डोंगरात उगावता आणि अस्तात अरबी समुद्रात जाता. इकडे असतं नाही. ह्या सगळे रस्ते बदल असते त्यामुळे खरे उगावताना काय का आमचा कळला नाही. पण सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला अस्ताला जातो, एवढं मात्र नक्की आहे. या स्टेज सुद्धा खालच्या दिशेला कारण ह्या बघा, ह्या मागा लागला बघा, ह्या नशिबात आमच्या होता. पण हळूहळू अरे देवाजीच्या मनात येते, कोणाची चालेना. पण या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे आणि माझ्या तुला पॉवरफुल असे भजनी बुवा आहेत ना, पॉवरफुल. मी हळूहळू त्यांच्याने माझ्या मैत्रीचे किस्से सुद्धा बदनात सांगणार. म्हणजे आम्ही काय काय करिअर त्या नात्यावर केलो सगळं सांगणार. आम्ही दोघजण उभे असताना काही हिंमत नाही होती एखाद्या रिक्षा टॅक्सीवाल्याची काही होती. मी याक मारलं की हे सदर 3 मारीत पाठवून तपाच कोण नाही मराठी बोलणार. आज भय होतो ताब्यात परत येत मी नेतच मागा ते मंडळच माझ्या ताब्यात. पण भजन म्हणजे फॅशन नाही आणि आज कोणत्या स्वरूपाची बारी आहे त्या पद्धतीत मी बारी करणार. कारण उदय पारकर बरोबर बारी करताना एवढं माझा विचार करूच लागलो ना, खायच्या बुवाबरोबर मी केलंच नाही इतकं विचार. कारण खरोखरच त्याला जोरदार टाळ्या वाजवा. चव्हाण बुवा, संदीप लोके बुवा, गुंडू चव्हाण बुवा ह्या येणाऱ्या 4 वर्षात ह्या लोकांबरोबर बारी करणं म्हणजे सामान्य माणसाच्या नशिबात नसतात. त्या बुवांका सुख गावलेला आणि आज हे ग्रामस्थात ना बुवा ह्या या ठिकाणी माका भूक गेले नाही तर ते तुमकाच भूक गेलेले. मी काही कधी वेळ त्यांनी आता ब्राह्मणदेव सुद्धा विचारे म्हणजे त्यांची इच्छा होती की अभिषेक शिरसाट येऊचो, पण ती आम्ही तत्व पाळू शकत नाही. पण आता पाळता या वर्षी 100% ठरवा. आता ती तत्व आम्ही पाळूक लागलो त्यामुळे आम्ही या ना ह्याही आश्वासन मी देते. आता कार्यक्रम असा 100% त्या ब्राह्मण गावाकडे जाणार. कारण रोज मावरा मटण खाणारे आम्ही. अरे हे येतले कुमाम आहेत ना, तो काहीतरी कामा घातलो दिवाळ्यात तिला कोणी गोलमो दिले की तो खातो. कोणाकोणाची तोंडा धरून राहा. त्यापेक्षा आता 100% 3 दिवस आधी नरड्यातच रवा घ्यायचा. एखाद्या असं खोलीत घालून ठेवायचो आमका सगळ्यांका. रिपिटी वाद घालायची नंतर भांडणात नाही यायचो. सारे मगरे मरे राजा
ओम ब्रह्मांड ध्वनी सारी आदरणीय गुरुमौली रामदास बाबा असले ओम ब्रह्मांड ध्वनी सारी तेरी माया प्रकटली तेरी माया प्रकटली ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करुणी ब्रह्मा विष्णु शिव निर्माण करुणी चार वेद कथिले चारवेद रचिले ऋग्वेद सांगे कर्म ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्ववेद उपासना अथर्ववेद उपासना सामवेद गाणे अमर मधुर संगीत गायन 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 कुंडलिका वरदे हरी हरी विठ्ठल गणपती या ठिकाणी सन्माननीय अभिमन्यू कदम आणि मयूर कदम किंवा गुलाब राजा एक आठवण करून द्या. अभिमन्यू कदम आणि मयूर कदम यांच्याकडे प्रत्येकी 100 असं 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. लाख आभारानंतर 100% मी ती आठवण करून देणार. कारण शेवटी खानदानच असं आहे, जे परशुराम भावांचं आहे, चिंतामणी भावांचं आहे.
बुवाई सुंदर आमचे भजन करतात, अतिशय सुंदर. पण गुरु विना सुखद नाही त्रिभुवनी. माका ह्या काही बक्षीस बुवा भजनात असायला ना की बुवा शांताबाई म्हणा, कांताबाई म्हणा, ह्या म्हणा ता म्हणा, ह्या माका मनात सांगतो मी. आणि ता आम्ही जपलेला आणि तुम्ही याच्या पुढे तर 100% जपणार. मला तुमची गरज आहे. तेरी मेरी यादी मेरी दुनियादारी. रागावर कंट्रोल ठेवायचं, बोलायचा भजनात, बिंदास बोलायचा आहे. कारण भय बसणारे दोन माणसं निर्लज्ज होईल. पण भजनाची मर्यादा सोडून भजन करायचं नाही. ते तुम्ही चांगल्या करूक जाताच लोक तुमका वाईट म्हणतात. ह्या फक्त अभिषेक शिरसाट 9 महिने घराकडे बघूनच असं बघलो त्यांना वाईटच काय केलं नाही. हे वाईट कसं काय तिला लक्षात. त्यामुळे उद्या लवकर असतं करून घेऊन असून काय सुंदर नाही बोलला असते वगैरे. तुम्ही म्हटलं असं रामकृष्ण हरी या नरड्यात आता घरा सोडतो ती बरी यांचा भजन नको, घरात जाऊन झोप बरी. त्यापेक्षा सुंदर बोलायचं, चांगले विचार. कारण गुरु हा काय असतो. आज विचारते काका विचारे कोणतरी, आम्ही फुलबऱ्यात गेलो, त्या ब्राह्मण देव सांगले मला काय कळत नाही, त्या सरांचा नंबर लावतोय, हे रस्ते सगळे बदलले. ते बिचारे दांडो घेऊन गेले. मला त्यांच्यात ब्राह्मण देव दिसलो. ते म्हणले आमच्याच पुतण्याकडे जाऊचा आता. म्हटलं गाडी येत बसाने माका एकदा पुतण्याच्या घराकडे नेऊन सोडा. म्हणजे माझ्या आयुष्यात भेटलेली वाट दाखवणार ते सुद्धा आपले गुरुच आहेत. काय काय लोक सांगतात की तुकारामांचा पहिला अभंग कोणता, शेवटचा अभंग कोणता, मधलो अभंग कोणतो, फकडचो अभंग कोणतो. हे कोणाक माहित आहे. आपण अभंग गातो ना, अहो तुकारामांची गाथा बडव्याने पाण्यामध्ये बुडवली. पण अभंग पहिलो दुसरो तिसरो सांगण्याचा अधिकार तुमका आमका कोणाका. पण आजही ती गाथा चिरंजीवी राहिली. चिरंजीवी. आणि आमच्यासारख्या भजनी बुवांच्या, हे वारकरी संप्रदायात आमची बुवा असतात ते कदम सर, यांच्या मुखात ती येते. हो कोण म्हणतात जगात 7 चिरंजीवी ज्यांका मारणत नाही. कोण म्हणतात 3च चिरंजीवी. अरे कसली खोटी अध्यात्म आपल्या आईच्या वडिलांना विचार ना कधी कधी. हो जगात असणारे 3 चिरंजीवी, त्याच्यापेक्षा संत तुकाराम महाराज सध्या वैकुंठाला गेले. त्यांच्या मृत्यूचा दाखला तरी तुमच्या आमच्यापर्यंत आहे का. ते चिरंजीवी नाही. काय हो सांगतात ऐकायचं नाही कोणा. पण रागार कंट्रोल, गोड गोडा बरोबर इंजेक्शन मारायचा. मी आता कसा मारलो एका हक्का लागता 9 महिने होत अभ्यास कधी होते. काय नाही बा आज बिंदास बारी करायची. आमची दशकृषी आहे ना, भया दशकृषी माका एवढा मानाचा स्थान दिला ना. मी काय पुरस्कार सुद्धा नाकारला. पुरस्कार मला नको. पुरस्कार माझे सिनियर आहेत ना त्यांना मिळून द्यात पुरस्कार. ते माझे वारकरी संप्रदायातले आहेत त्यांना मिळून द्या पुरस्कार. माका बाबांनो खायचो नको. कारण मी छाती टोकून ह्याच्या आधी सांगावं की लोकांना आपली शाखा नसलेली नाका. पण आता तिकडे जाणं येणार नाही. आता ती दिशा बदलली. कारण नरगाईचेच माणूस तर माझ्या गावातील येत, नाक्या गावची गरज का नाही. त्यांच्याच घरात जाऊन बसा मस्त विचारा कसले दशावतार वगैरे आम्ही कधी आयुष्यात एकच गुण वाईट होता. पण मी आयुष्यात कधी कोणाचा वाईट नाही केलं हे माझा मन सांगतो. म्हणून देवान माका परत हाणले ना. आणि तो हाणल्यान की त्या ह्यात माका कळला नाही. पण बहुत देव जळीस तरी काष्टी भाषाने मानला तर देव, नाहीतर दगड आहो. आज बघा ही मंदिरं सुद्धा जो गाव म्हटल्यानंतर ती मंदिरं वगैरे बघतात ना तुम्ही इकडे, ती सगळी पाण्यामध्ये विसर्जित होणार आहे. आणि ते पुण्य ह्या लोकांनी जे पुण्य केले ना ते पाणी आमच्या दशकृषीत मिळणार आहे. म्हणून तुमच्यासाठी बाबांना लाख सलाम. कारण तुम्ही तुमच्या बालपणीच्या सगळ्या आठवणी ठेवून त्या सगळ्या इथे विसर्जित करून कोणात किती पैसे गावलो त्याच्याशी देणा घेणा नाही. पण जी तुम्ही आज भूमिदान केलात ना, आयुष्यभर तुमचे पूर्वज तुमच्या पाठीमागे 100% खंबीरपणे उभे राहणार. हे उपकार कणकवली तालुका कधी विसरणार. भजनाला सुरुवात करतो. आगे आगे देखो होता है क्या. कबनी सागरे
सानी ग बग म बग बग रे सा सा ग ग बग बणी रे तिकडे बसते म्हणजे ना त्या दिवशी घाबरलोय मी हरियाणवर डायरेक्ट येऊन बसले जोरात बारी आणि आज कालच आमच्या कासरी गोवंचा 75वा वाढदिवस झाला त्यांनी मला सगळे ऍड्रेस विचारले काय बारी सांग तरी ते गुपचूप येऊन काहीतरी उभे असते तर माझा गाणं पाहिजे बाहेर घेऊन तिकडे काहीतरी परमात्मा बरे माझे पप्पाच होते त्यांच्यासाठी जरा जोरदार गेली 16 वर्ष सुखाचा संसार माझ्याबरोबर करतो त्यांना आज ना बोली लागली होती माझ्याकडे यावं अजून अभिषेक शिरसाट नाही चमच्यान पाणी भरवत माझ्या बरोबर त्या माणसाने सगळ्या बोंगा सांगणार माझा बुवा पुन्हा येईल पुन्हा येईल आणि पुन्हा येईल आणि हेच परत काय काय जणांचे 8-8 दिवसात भातकी बदलतो तो वाईट असतो तर मग गुरुजींनी वाचून आणलेली असतो ह्या माणसाला माझ्या बरोबर फक्त पाण्याशिवाय दुसरं काय खायच ना तो रवलो असतो 16 वर्ष माझ्या बरोबर यावर्षी गुरुपौर्णिमा त्यांची माझी एकत्र आहे आणि ती सुद्धा कदम गुरुजींच्या घरात 100%.
टाळी प्रमाण तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद ही आम्हा दोन बुवांची जाहिरात आहे. पैसे वाढको आम्ही खरी नेतलो नाही, चांगले अनुभव होते गजरात सांगतो. पैसे वाढको कोण खरी नेणार नाही, पण आपल्या कर्मभूमीशी आणि जन्मभूमीशी जो निष्ठावंत राहिला ना तोच पुढे जाणारा. लक्षात घ्या. आज रामचंद्र उर्फ म्हणजे आमचे बाळाकथा म्हणजे त्यांच्या वडिलांचं निधन सुद्धा त्यावेळी तिकडेच झालं हरकुलात. गणपती ज्याला इकडसून तिकडे नेलेली ना त्यावेळी मी पहिला भजन केलं गणपतीकडे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात ना पाणी माका दिसला. मी त्यांना विचारलंय सुद्धा विचार केलं, गणपती घरात आणताच ते रडताच कशात? नाही माझी आठवणीत आहे तर नावीला का माझं माका येवता लागता इकडे. पण या शेवटी जसा ब्राह्मणदेव होता तसा मला बुडेश्वर आहे, माझा कोटेश्वर आहे. 100% तुमची रखवाली करणार, कारण देव भरपूर. कोण सकाळी उठणार दुसरं कोण कलमंडात बघलास ना काल काही झाला आता. तुम्ही खैसून खायच्या देवा हाक मारा, तो आपल्यासाठी काही येणारच. म्हणून बुवा हे भजन भांडण भजनात भांडण करणं अभिषेक शिरसाट आतापर्यंत बाह्यात डबलबारी केलेली युट्यूबवाल्यांनी एक तरी दाखवून द्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एकही बो असं सांगणार नाही की मला जोडीला अभिषेक शिरसाट बो नको. सगळ्यांना सांभाळून घेऊन टिपीटच समोरचा माणूस बोललो नाही त्याला बोला कसा लावायचा ह्या आमका माहिती. त्यामुळे बिंदास मला घाबरा नको तसं. माका तर कोणच घाबरत नाही. दादा आम्ही आमका चपून घेतले. अरे आम्ही दुनियेत दोष नाही कधी घेतो. पण या हरिणामाची ताकद होती ना घाबरायचं नाही. पण मी आज तुमका जाम घाबरलो. तो माणूस पुढे काय करी. पण आज सुंदर बारी करणारी ही बारी गोवा बघा ऐतिहासिक बारी राहणार. आणि ह्याच्या पुढे तुमचे बाकीचे कमेंट आहे का युट्यूबला आणि आजचे कमेंट आहे का ह्या अभिषेक चित्रपटातून तुम्हाला सांगता बघा. गुलाब राजा गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका. फुलांचा राजा गुलाब सगळ्या फुलांना सांगतो जेका तेका गर्व झालो म्हणजे मी म्हणजे केलो मोठो माझ्यासारखं दुसरं कोण. यावर्षी चांगलं असते ना ढवळ साहेब म्हणजे आजारपणात नसतंय. गोट्या सावंतांनी एवढी लॉबिंग लावल्याने होती ना भरपूर बुद्रुक जिल्हा परिषद सदस्य माकाच करून तयारी केलेली. पण आपला चला झेपत नाही जात इथे पडतं कोण नेतले त्याला भरणार गायाचा तर किती उघडते पण आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाची जबाबदारी घेऊन. पण त्यांच्या आशीर्वादात पुढच्या येणाऱ्या इलेक्शनला ग्रामपंचायत सदस्य तरी 100% होणार एवढं लय मोठी सिटी मिळाली नाही. आंबर म्हणाले बघते पुढचा काय चालू. आता म्हटलं ह्या जनताना माका भय काढा. मी एक तर दुसऱ्याला अवलंबून माझी बायको माका बाथरूमला घेतली तर मी काहीतरी करतले. उदय बांधर बुवा भेटा देतले 2 सफरचंद हाणतले त्याला ती कापून खातले. म्हणजे माझ्याकडे सध्या काय येत नाही. आणि म्हटलं मतदारसंघाचा नेतृत्व करू तुम्ही मला सांगता तुमच्या बाया पडते म्हटलं माझ्यांचा झ्यापाचा ना सांगाले का भटा विचारत होती काय लॉबी लावलं नाही. एवढं सांगते 40% तुझी वरती 40% मी टाकते माता फॉर्म भर. बरं आम्ही उभे राहू आमचा निशाणी कोण देणार होतो खायची काही लावला असं तर कुत्र्याचा. लोकांनी म्हटल्याने असली टेकाव नको आणि हकाव नको घाल कुत्र्या. मग परत निवडा निला असतं तर परत लोक म्हणा हा कुत्रो निवडा निवडू बघा असं असं चला. त्यापेक्षा नको थेंबे थेंबे तळेसाठी पुढच्या वर्षी म्हटला ग्रामपंचायत मग बिनविरोध मात्र हा त्यांनी मला वचन दिलेलं असायचं 100% आणणार. कारण फुलांचा राजा गुलाब सांगतो अरे भांडताय कशाला. आपण ज्यावेळी सकाळी जन्माला येतो ना संध्याकाळी आपण खय असतो
हे आमका माहीत नसता. कोण कोण देवाच्या गळ्यातलो हार होता म्हणजे खायचा खायचा फुल, काय काय फुला समशानात सुद्धा जातं. तो आपलं बिचारा झोपलेलो असता, ते काय गुंडो घाला नाही तर काय घाला, ते काय कळत नाही त्याच्यातलं. आणि जो तो येणार तो म्हणजे आता माझ्यासारख्याच्या अंगार सांगार 50-60 हार आणून घातल्याने तर म्हणते किती फुगलो आहे 60 पण माका ज्या तागडीत मुक्तले ना 47 किलो माका दोघं दाम चलती सध्याच्या घरी. म्हणजे पार्टीक जसं दुकान मारतो बघा, मग चूल लाडो घालायचो, एकांत कडसून ढेगा बांधायची, एकांचे हात बांधायचे. कोणाक लाकडा तोडतो त्रास नाही, कोणाक काय तोडतो त्रास नाही. खालसून 2 धावपते हो, वरसून 2 धावपते हो, हात कन्वर जातो. हात कन्वर न्यायला लागो त्रास नाही, कोणाकच नाही. व ह्या हसवण्यात लई विषय होतो. समोरच्या बोवाकच बोलायचं मिळत नाही. लोकांना हसवायच्या कारण आता आनंदाचा दिवस आहे. आता त्यांचा वाढदिवस पण मरणाची गोष्टी सांगते, कारण मरण काय असतं जिथे पण मी बघलेलो. होय, माझी काय 10-12 विद्यार्थी फक्त माझ्या हुशार बसार होते त्या सर्व शर्माच्या ग्रुपमध्ये. बाकीची इलेव नाही. आणि कोण कोण नावं घेता पूर्व अभिषेक शिरसावट ही चांगल्या का कैलासोची लावा म्हणजे मोकळून झालं. कैलासोची लावलास की तुमचा काम पूर्ण झाला. म्हणजे उद्या मेल्यानंतर तुमचा कोणी विचारू शकत नाही आणि तुम्ही माझ्याकडे इलाज नाही या जगात कळणार नाही. त्या विचार जागा दिल्याने 1 रुपये आमच्याकडनं घेतल्याने नाही कधी. हो, क्लास चालू करू. अजूनही ते विचार सांगतात गोया पण येते जून महिन्यापासून परत पाखरा पुन्हा हे मागाले. खरं तर त्याचा मास्तर आणि बेटा शिक्षण अधिकारी तुम्ही 100% होणार. फक्त ब्राह्मण जेव्हा हात जोडायचं. आणि ह्याला माझी जी बाणा आतापर्यंत सांगायला घरात झालेला म्हणून देवा नका बरं. आता काय विषय झाला माहिती आहे, मी दुसऱ्या एका हातात घेतलं. हे सगळे विषय बघितले पण माझं आयडिया आता सध्याच्या घडी खराच बाबा जाऊबाई जोरात म्हणून जन्माला आले खरा. बम बोले तरी बसायचा भाट करायला मस्त विषय. अच्छा हा काय तुका भावतेची लढा काय घरात जाऊन तो भांडलोच सांगता काय बसा 500 रुपये घेऊचे तर तिला रोज जागरण करून सांगा. पण ही अंधश्रद्धा लक्षात घ्या. बाबा काही साधू संत कोण स्वामी समर्थ म्हणा, गजानन महाराज म्हणा, आमच्या कंट्रोलचे भालचंद्र माझ्या हो यांनी लोकांना चमत्कार दाखवले. तर नंतर लोकांनी नमस्कार केला. हो तो धंदो सध्या बरोबर कासारडी रिटायर वगैरे बघा तरी आपलं कासारडी बोर्ड लावलं ना तो किती लोकांचं ऐकून घेतात का बरं. त्यांनी मेसेज टाकतात हा ते मुंबईवरून याला कोणाची तिकीट आहे काय वगैरे काय त्याच्यामध्ये ते कासारडीतच बसायचा. तुम्ही गोवानी मी तुमचं फक्त काही संध्याकाळचे बाजू चायनीज खाला काय काहीतरी जाऊन झोपलं. लोकांना हसवायला भरपूर मुद्दे आहेत. आज एकही माता भगिनी इथून हलणार नाही बघा शेवटपर्यंत माझ्याकडनं. आणि दोन्ही भावांकडनं मी बाईट येतोय कारण घरात दारापर्यंत जाऊन आम्ही कधी बारी केली नाही. ह्या भावांका इतर कोणी वाईट म्हणाली पण मी आयुष्यात वाईट म्हटले नाही. तर हे माणूस चुकलोच नाही काय, फक्त ह्या माणसांना रागा घालूचा काम केलं. तू बोल म्हणजे तुझं सत्यानाच लागा. ही खरी गोष्ट आहे. जाताना आता युट्यूबच्या माध्यमात नाही ठीक आहे. म्हणजे तू बोल तुझं सत्यानाच लागाले. माका नाही माका तरी 2 जण बघू गेले कोणीतरी बक्षीस दिले तिकडे कणकवली आणि आमच्या सांगव्याच व्यक्ती गेले पोरगे बघू की मी भाकरी खाते खायात व फक्त 5 मिनिटं येतो खळ्यात भाकरी खातो ते इले माझ्या पायाखाली बघतं. तुम्ही म्हटलं जेव्हा रे तू एक तर गाडीवरनं उतरलोच नाही. दुसरं इलो तो असो तेवढ्यात माझी आऊस घरात होती. तिका बिचारी ऐका घेत नाही आणि बायको माझी काहीतरी कामात गेली होती. मी एकटो माका भाकरी आणून दिले खळ्यात यांका माहित असत मी ते खातोय हे दोघदा नेले. म्हटले तोंडाकडे बघता एकटं मध्यंतरी 2-2.5 महिन्यानं पाणी नाही खाय होते. आता एक भाकरी खाते नाही हो की त्या म्हटला तोंडाकडे म्हणून गपचूप घरात गेलोय मी. परत थांब तोपर्यंत ऐक मग आंघोळीत पाणी काढ तर परत पाटल्यापासून धुतू आणि माका आंघोळ आई वगैरे ती म्हणजे अजूनही मला बसायला जमत नाही मांडी घालून. ती बिचारी पाणी होता हो बाहेरसून बघता तोपर्यंत मी परत आंघोळ करणार. अरे जाताच कर नक्की इलाच काय का एक शब्द नाही तोंडात ना काढल्याने त्यांनी. तर म्हटलं एवढा इलाज किती आता बोला ना काय का होत ना तुम्ही
आता तू इलं कोणाकडे रे नक्की सांग. तो म्हणतो शेवटी डेअरिंग एकान घेऊन दुसरं तो गाडी घेऊन त्या पारड्याच्या भुतूरच आहे ना. भाई माझ्या हात लावले ना सोबत सत्य करते ती आई भाई हात लावले आणि माझ्या पायाकडे सारखं वाकान बघता. म्हटलं पायात सूजबीज होती ती गेली काय औषध बिषध हाणले ना स्वतःला येत असा. तुमचं काय झाला काय बोलत ना तुम्ही तर तू इला किती तो आधी मागा सांगायचं मागे सांगत घरात गेले ते आणून देते. तर बुवा म्हणाले काल ना कणकवलीत दशावतारी नाटक झाला आणि थैसर कोणीतरी बक्षीस दिल्या लिहून कैलासवासी लोकराजा सुधीर कलिंगल, कैलासवासी प्रशांत मेस्त्री, कैलासवासी राजू हरियान आणि कैलासवासी अभिषेक शिरसाट यांच्या स्मरणार्थ बक्षीस. माझ्या कर्मा म्हटला त्या आधी बक्षीस देणाऱ्याचे म्हटलं आभार मान. 6 महिने लोळा होते त्याला मेल्या म्हटलं गुरु केलंच नाही मी त्यांना 5 उत्तर दिलंच. कोणीतरी आभार म्हणा. आणि इथे बसल्यानंतर त्याला दुसऱ्या गावाला अरे बाबा मीच बुवा मग पायाखाली ते म्हणतात आम्ही त्यांची तब्येत अशी झाली आमका भूत वाटला हो घरातच कोणी नाही. आणि त्याच्यात अजून माझ्याकडे लव बळत बघा ती सुगडा वगैरे ती पुस्तक बघा त्याच्यात ती अंडी घालतं आणि माझ्या झिलाकडे आणून मानलं ती खेळायची सवय. त्यांना 3 धोंडे असे लावले नव्हते आणि वरती एक मडकी ठेवले आणि बाजूक त्या लव बळनी फोडलेली मडकी आणून मी बाजूक टाकले होते. ते त्या मडकेकडे बघी अरे मेल्यानं म्हटलं मी मेला असतो ते मडकी हय ठेवून माका नाही लोका फुलावली. आपल्या आयुष्यातच घडतं तेव्हा जगात सांगायचीच घडत नाही. त्यामुळे भजन सुंदर बरं ही लोक मी सांगते जेवढी आहेत ना आमच्या तेवढी बस झाली. 2-2.5 तास आम्ही तुमच्या अजून घेणार त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही दोन्ही भाऊ. एवढं मात्र आश्वासन देतो. मी थोडा बोलले कारण भाऊ का गरीब भेटा बोल इथं कार्यक्रम थोडा विलंब झालाय आणि त्या माणसासाठी मी आलो एवढ्या लांब. आणि त्या माणसाचे उपकार माझ्यावरती एवढे आहेत ना तुम्ही विसरणारच नाही कधी. म्हणजे काही अंशी ते माका गुरु मानतात आणि काही अंशी मी त्यांना गुरु मानते. फक्त माझा याक काम करायचा. आज मी वाऱ्याची सुपारी घेणार नाही. माझ्या झिलाक रोज संध्याकाळी 6 वाजता आणून बाईंच्या ताब्यात देणार आणि परत 7 वाजता नेऊन त्याला घरात आणणार मी घेऊन येणार चलत चलत. त्या निमित्तानं मी मॉर्निंग वॉक करेल म्हणजे नरड्या कार्याच्या घराकडे गेलेला तो फायदो माका येईल आणि नरड्या नाकाय जाऊचे ना. गुलाब रागा बसून सिंहासनी सांगतो वंता क्षणभंगुर हे जीवन आपलं कुणी वाढू नका.
जा